अपेक्षा होमिओ सोसायटी मार्फत आत्मा या शासकीय संस्थेकडून मार्गदर्शन घेऊन त्यांच्या सहकार्याने मुबारकपूर येथे दिनांक 3/7/2025 रोजी आम्ही दशपर्णी अर्क तयार करण्याची तयारी केलेली आहे। या दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी जे 10 पानं लागतात, ही 10 पानं आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे। हे 10 पानं कोणकोणते आहेत? ही कडुनिंब 5 किलो घेतलेला आहे, सीताफळ हे 2 किलो घेतलेलं आहे, कंबरमोडी म्हणजे टणटणी ही 2 किलो घेतलेली आहे, पपईचे पानं हे 2 किलो घेतलेले आहेत, त्यानंतर हे करंजाचे पानं हे 2 किलो घेतलेले आहे, त्यानंतर हे कनेर हे 2 किलो घेतलेलं आहे, त्यानंतर धोत्रा 2 किलो घेतलेला आहे, त्यानंतर हे निरगुडी 2 किलो घेतलेला आहे, आणि रुई 2 किलो घेतलेला आहे, आणि गुळवेलाचा पाला 2 किलो घेतलेला आहे। हे 10 पानं, त्यानंतर 2 किलो गावरान गाईचे शेण घेतलेले आहेत, त्यानंतर हे 5 लिटर गोमूत्र घेतलेलं आहे, 2 किलो मिरच्या, 1 पाव लसण, आणि S9 कल्चर हे 2 किलो। हे साहित्य घेऊन आम्ही आता हे सर्व साहित्य या आत्माच्या मार्फत मिळालेल्या 200 लिटरच्या ड्राममध्ये आम्ही हे सगळे पाले याच्यामध्ये टाकणार, आणि त्यानंतर हे सगळे टाकल्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ अर्धा तास काठीने ढवळून हे द्रावण तयार होईल। हे द्रावण 30 दिवसानंतर तयार झाल्यानंतर याला गाळून फवारणीसाठी ही दशपर्णी अर्क तयार होईल। त्या दशपर्णी अर्कामुळे सर्व रस शोषणाऱ्या किडी, त्याच्यानंतर सगळे बुरशीजन्य रोग या दशपर्णी अर्कामुळे दूर होतात। त्याचबरोबर पिकाला फुलधारणा फळधारणा चांगली होऊन तजेलदार पिकं होतात, टवटवीत पिके दिसतात, आणि हे याच्यावरती कोणतेही रासायनिक घटक नसल्या